नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुदकर मोरे नंबर 1मध्ये. आणि आज मी आलो आहे पन्हाळे काजी. दापोलीपासून 13 किलोमीटर अंतरावरती वसलेले पन्हाळे काजी हे गाव कोडजाई नदीच्या तीरावरती वसलेलं आहे. आणि कोडजाई नदीच्या तीरावरती वसल्यामुळे उजवीकडे आपल्याला हा संपूर्ण लेणी समूह दिसून येतो. या प्रदेशाला प्राणालक दुर्ग असेही म्हटलं जातं. खेडपासून आपल्याला हे जवळ आहे, शिवाय दापोलीपासूनचं अंतर देखील तेवढंच आहे. खेडवरून यायला आपल्याला म्हणजे जर तुम्ही येत असाल तर रेल्वे स्टेशन नजीकचं खेड आहे. सो आजूबाजूला आपल्याला पार्किंगची जागा देखील आहे. सुरुवातीला आल्यानंतरला आपल्याला इथे लेण्यांचा समूह दिसतो. टोटल 28 लेण्यांचा समूह आहे इथे. आणि पहिल्या लेणी समूहामध्ये जे पहिल्या लेणी आहेत त्या हिनयान संप्रदायाच्या असाव्यात असं म्हणणं आहे. यांची निर्मिती ही 3ऱ्या ते 5व्या शतकापर्यंत झाली असावी. तर आपल्याला इथे जे आता मोठी भेग पडलेली आहे ती भेग उत्खननामध्ये झाली असावी. त्यानंतरला हा जो आजूबाजूचा परिसर आहे हा संपूर्ण कोरीव काम केलेलं असावं त्यावेळचं, तर ते आपल्याला दिसून येतं इथे. आणि अतिशय म्हणजे खूप चांगली प्रगत तंत्रज्ञान होतं त्यावेळेस. म्हणजे जास्त हे नव्हतं, सामुग्री नव्हती, तरी देखील हे चांगल्या प्रकारे खोदलं गेलेलं आहे, कोरलं गेलेलं आहे. त्यानंतरला पुढे आल्यानंतरला या लेणी समूहाचा आपल्याला आता नवीन ज्या आता ह्या बनवलेल्या आहेत खिडक्या वगैरे त्या आपल्याला दिसून येतात. पण ते सांभाळण्यासाठी किंवा त्याला सपोर्ट म्हणून ते सगळं ठेवलं असावं. त्यानंतरला हे नागबंधाप्रमाणे जे पिलर आहेत ते संपूर्ण हिनयान संप्रदायातले असावेत. तर आपल्याला ही दरवाजाची चौकट दिसत आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतरला हा संपूर्ण हॉल आहे. आणि या हॉलमध्ये आपल्याला संपूर्ण 7 बुद्धांच्या मूर्त्या आपल्याला ह्या दरवाजावरती या भिंतीवरती कोरलेल्या दिसून येतात. तर ते ह्या अशा प्रकारे आहेत. ह्या 7 बुद्धांच्या मूर्ती ज्या आहेत त्या खूप सुरेख पद्धतीने कोरल्या गेल्या असाव्या त्यावेळेस. पण हे आता उत्खननामध्ये नंतरला त्यांना थोडंफार डॅमेज झालं असावं. पण इथे बौद्ध उपासकांचा वास असल्याचं आपल्याला जाणवतं. शिवाय वरचे जे चौकडी आहे, वरची जे छत आहे ते अगदी लाकडाप्रमाणे बांधकाम केलं असं दर्शवलेलं आहे. तर ते आपल्याला बघितल्यानंतरला एकदम छान वाटतं आणि कौतुक वाटतं की ह्या गोष्टीचं की कुतूहल वाटतं की अरे एवढ्या चांगल्या प्रकारे ह्या लेण्या कशा काय कोरल्या गेल्या असाव्या. त्यानंतरला ह्या 3 लेण्यांच्या नंतरला मी असं पुढे आलो. पुढे आल्यानंतरला आपल्याला ह्या देखील हिनयान संप्रदायातल्याच लेण्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतो. चौकडी आणि त्यानंतरला दिवळी वगैरे आपल्याला संपूर्ण हे समूह हे ते दिसून येतं. आतमध्ये गेल्यावरती पण दिवळीच आहे. समोर काहीतरी ठेवण्यासाठी, सामान ठेवण्यासाठीची जागा असावी, आसन व्यवस्था. शिवाय हे देवदेवतांचे मूर्त्या वगैरे ते कोरलेले दगड हे जे आहेत हे नाथ संप्रदायातलं आहे. तर ते नंतरला म्हणजे जेव्हा उत्खनन झालं, उत्खननानंतरला मग ह्यांना ठेवण्याचं कुठंतरी सेफ जागा म्हणून हे सगळं इथं ठेवण्यात आलेलं आहे. ही 5 नंबरची लेणी हे देखील डॅमेज झालेलं आहे तर ते उत्खननामध्ये. आणि ह्या 5 नंबरच्या लेणीमध्ये आपल्याला चैत्यस्तूप दिसून येतो. तर चैत्यस्तूपाची आपल्याला इथे प्रतिकृती इथे भिंतीवर कोरलेली आपल्याला दिसून येते. शिवाय समोर बसण्याची आसन व्यवस्था देखील आहे झोपण्यासाठीची. त्यानंतरला वरती लॉकिंग सिस्टम आहेत. इकडे ड्रेनेज सिस्टम पण यांची जी होती प्रगत होती त्यावेळेस, की पाणी थोडं पण जमा झालं नाही पाहिजे लेण्यांमध्ये, जेणेकरून ते त्या निचरा झाला पाहिजे पाण्याचा. तर ते इथे आपल्याला दिसून येतं. बाहेर हे कोलमडून पडलेले हे जे स्तूप आहेत तर ते आपल्याला इथं दिसून येतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे ही लॉकिंग सिस्टम आहे त्यावेळी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना नेण्यासाठीची. त्यानंतरला इथे नंदीचं रूप दिसतं. देवी देवतांचे आकार आपल्याला त्याच्यामध्ये कोरलेले आहेत, दगडामध्ये कोरलेले आहेत ते दिसून येतात. तर हे सगळं नाथ संप्रदायाचं आहे. आणि नाथ संप्रदायाच्या लेण्या ह्या पुढील लेण्या आहेत. तर त्या लेण्यांचा अवशेष हे आता जसे उत्खननामध्ये सापडले आणि त्यांना सेफ जागा म्हणून इथे ठेवण्यात आले. आता हा जो दगड दिसत होता तो त्याच्यामध्ये ताम्रपत्र वगैरे होते. आता ही जी मूर्ती आपल्याला समोर दिसते ही अक्षोभ्याची मूर्ती आहे. सुरुवातीला हिचं डोकं नव्हतं, त्याचं मुंडकं नव्हतं, मुंडकं विरहित होती. तर ती आता त्याच्यावरती त्यांनी नवीन प्रकारे काहीतरी लावून अशी ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या मूर्तीचा. तर यक्षोबाच्या मूर्तीच्या पाठीमागचा जो परिसर आहे, भाग आहे, ह्या आतमध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत. त्या फक्त सगळ्या ध्यान साधना करण्यासाठीच्याच खोल्या आहेत.
तर आतमध्ये आल्यानंतर बाहेर आल्यावरती पुन्हा हे तुम्हाला दाखवतो. ही जी यक्षोबाची मूर्ती जी आहे, त्या मूर्तीचं काय आहे की तो जमिनीला म्हणजे आपल्या भूमीला स्पर्श करण्यासाठीचं ते हे करत होते. तर त्याचे हाताचे आपल्याला व्रण इथे दिसून येतात. पण आता त्यांनी जी मूर्तीचं जे मुंडकं आहे ते एक लावलं गेलं आहे नवीन. तर सुरुवातीला हे असं नव्हतं. तर आता हे नवीन टेक्नॉलॉजीने काय बनवलं आहे आणि ते लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या पुढच्या सगळ्या लेणी समूह आहे. या लेणी समूहामध्ये पुढच्या लेणी समूहामध्ये गेल्यानंतरला आपल्याला सेम तसेच पद्धतीचं बांधकाम आणि कोरीवकाम आपल्याला दिसून येतं. आणि अतिशय आकर्षित अशा करणाऱ्या ह्या ज्या लेणी समूह आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यानंतरला आतमध्ये गेल्यानंतरला पुन्हा हे ते आपल्याला एक मूर्ती दिसते. ती अर्ध अवस्थेत आहे. ती मला वाटतं की ती गौतम बुद्धांची मूर्ती असावी, कारण त्यांचं जे पायाचं वगैरे रूप होतं ते तसंच सारखंच होतं. आता हे कालांतराने ह्याच्यामध्ये खूप सारा फरक पडत आलेला आहे. तर त्यामुळे थोडीशी लेण्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यानंतर ही जुनी एक लॉकिंग सिस्टम आहे. म्हणजे ज्यावेळेस आतमध्ये साधू वगैरे बसले असावेत तर त्यांना दरवाजा वगैरे लावण्यासाठी जी ही सिस्टम आहे, इथं ते लोक दरवाजा लावून लॉक सिस्टम केलं असावं, लॉक करत असतील, जेणेकरून अन्य कोणी प्राणी किंवा काही कोणी आतमध्ये येऊन त्यांना नुकसान पोचू नये म्हणून. ते इथून बाहेर पडल्यानंतरला आपल्याला संपूर्ण जो परिसर आहे तो वेगवेगळ्या कलाकृतीचं दर्शन दाखवतो, आपल्याला देतो. समोरच असलेला हा स्तूप तो देखील एक आकर्षित करतो. पुढे आल्यावरती पुन्हा आतमध्ये एका लेणीमध्ये गेल्यानंतरला समोरच आपल्याला दिसून येते ती एक रुद्र अवस्थेत असलेल्या देवीची मूर्ती. तर हिचं फेस एका साईडला आहे आणि ह्या संपूर्ण तिची अवस्था म्हणजे रौद्र रूप आहे देवीचं असं दर्शवतं. हे देखील नाथ संप्रदायाचे आहे आणि नाथ संप्रदायाचे असल्याने ही इथे आणून नंतरला ठेवली गेली असावी असं समज आहे. म्हणजे पुरातत्व विभागाने जेव्हा उत्खनन केलं त्यानंतरला ह्या काही मूर्त्यांना ठेवायचं कुठे, तर सेफेस्ट जागा म्हणून त्यांना आता तिथे ठेवण्यात आलं आहे. बाकी थोडीफार डागडुजी करण्यात आलेली आहे, पण तरी देखील कालांतराने ह्या पाषाणावरती थोडाफार फरक पडतोच. आणि एका लेणीतनं दुसऱ्या लेणीचं दर्शन देखील इथून आपल्याला होतं. इथे देखील बसण्याची आसन व्यवस्था आहे, झोपण्यासाठीचा आराम करण्यासाठीचा आसन व्यवस्था आहे. तर हा जो स्तूप आहे, हा स्तूपाचं प्रतिकृती आपल्याला इथे दिसून येते. इथे उभी करण्यात आलेली आहे आणि त्याची अवस्था आता जरा व्यवस्थित आहे कंडिशन, पण आता कालांतराने त्याच्यामध्ये पावसामुळे वाऱ्यामुळे थोडाफार फरक पडला गेला आहे. पुढे आल्यानंतरला हे नागबंधाचे पिलर्स आपल्याला दिसून येतात. ह्या पिलरची जी रचना आहे ती सगळी हिंद संप्रदायातलीच असल्यामुळे सारखेच एकाच पद्धतीचे हे पिलर तयार केले गेले असावेत. आणि आता त्यांची स्थिती देखील खूप छान आहे. इथले ड्रेनेज सिस्टीम पण एकदम जबरदस्त आहे. सारखं मी त्याच ह्याच्यावरती भर देतो. आणि हे जे खाली असलेले होल जे आहेत ते कसले होल आहेत त्याचा विचार करता तर ते जुनं जेव्हा साधू लोक जेव्हा जे काय होते भिक्खू लोक जेव्हा आजारी पडायचे तर त्यांना औषधं वगैरे उघडून देण्यासाठीचं जे वाहीन असं म्हणायचो आम्ही, त्याला वाहीन म्हणतो, ते वाहिनासारखे आहेत ते. तर त्या वाहिनामध्ये त्यांना उकळून जात असावेत औषधं. तर हा संपूर्ण परिसर खूप छान आहे, पाहण्यासारखा आहे. तुम्ही देखील इथे येऊन भेट द्या. खूप सुंदर अशी कलाकृती इथे आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या संप्रदायांचं आपल्याला दर्शन इथे घडून येतं. तर अशा प्रकारे असंख्य अशा खोल्या इथे आपल्याला दिसून येतात. खूप साऱ्या खोल्या आहेत इथे, खूप सारं साधन आहे.
इथला परिसर निवडण्याचं म्हणजे त्यावेळेचं कारण म्हणजे ही कोडजाई नदी असावी. बाजूलाच असलेली कोडजाई नदीच्या तीरावरती हे जे वसलेलं आहे आमराईच्या वनातनं चालत जात असताना एक वेगळाच अनुभव आपल्याला दिसून येतो, अनुभव घेता येतो. तर हा परिसर जो आहे हा खूप सुंदर परिसर आहे. आंब्यांच्या बागायती आणि त्या बागायतीमध्ये या सापडलेल्या लेण्या 1971 साली ह्या सापडल्या होत्या ताम्रपटाद्वारे. आणि नंतरला पुरातत्व खात्याने उत्खनन केल्यानंतरला हे जे नदीचं पात्र आहे त्या पात्राच्या बाजूला एक उत्खनन झालं आणि उत्खननानंतरला ह्या सगळ्या लेण्या सापडल्यात. त्यानंतरला आपल्याला पुढे आल्यानंतरला वज्रयानातल्या ह्या लेण्या आपल्याला दिसून येतात. वज्रयान जेव्हा संप्रदाय होता त्या संप्रदायातल्या ह्या लेण्यांचा अवशेष आपल्याला येथे दिसून येतात. तर वज्रयानाच्या हिशोबानुसार पुढे आल्यानंतरला आपल्याला सर्वप्रथम दिसते त्या पादुकांचे जे हे आहेत कोरलं गेलेलं, एका दगडावरती ज्या पादुका आहेत त्या कोरल्या गेलेल्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर वज्रयानातल्या ज्या साधू साध्विका ज्या काय होत्या त्यांचं आपल्याला येथे दर्शन होतं आणि त्यांचे रूपं देखील येथे कोरून ठेवलेली आहेत. ते हे वज्रयानातले इसवी सन 5व्या ते 7व्या शतकातले कोरल्या गेलेल्या ह्या नंतरच्या लेण्या आहेत. त्यांच्या आतमधला स्ट्रक्चर देखील सारखाच आहे. तर इथे आपल्याला या सगळ्या साधू साध्विका आपल्याला दिसून येतात. आणि ह्यातली पण ड्रेनेज सिस्टम ही अगदी हीनयानातले ड्रेनेज सिस्टम सारखेच सिस्टम आहे. ते ह्या साधू साध्विका आहेत आणि ही ड्रेनेज सिस्टम एकदम वेगळ्याच प्रकारची आहे. तर ते आपल्याला अजून देखील चांगल्या पद्धतीने आहे. खूप पाऊस पडला की लेण्यांमध्ये पाणी जमा होत नाही आणि त्या पाण्याचा निचरा ह्या अशा ड्रेनेज सिस्टमने पूर्णपणे या कोरून ठेवलेल्या आहेत आणि कोरल्या गेलेल्या आहेत. तर ह्या अशा प्रकारे इकडे कोरून इकडून आसन व्यवस्थेच्या मागून काढून ते बाहेर काढण्यात आलेले आहेत. सो पाण्याचा निचरा एकदम योग्य प्रकारे व्हायचा आणि पाणी इथे जमा व्हायचं नाही, जेणेकरून आपल्याला आतमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीचं हे बांधकाम ह्यावेळेस केलेलं आहे. फक्त आतमधल्याच ठिकाणी नाही तर ड्रेनेज सिस्टम ही वरच्या ठिकाणी देखील दिसून येते आपल्याला इथे. तर असे वरच्या प्रकारे चर मारलेले आहेत आणि त्या चराच्या दिशेने पाणी खाली येण्यासाठीचा जो मार्ग आहे तो आपल्याला दिसून येतो. पुढे आल्यानंतरची लेणी जी आहे ती एका घराप्रमाणे आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक घराची चौकट, त्यानंतरला जागा खोली ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठीची जे हे होते दिवळ्या वगैरे आपल्याला दिसून येतात डावीकडे उजवीकडे संपूर्णपणे. आणि ते असं पाणी साठवण्यासाठी किंवा काय मोरी अंघोळ वगैरे घेण्यासाठी जी असावी हे सगळं नाथ संप्रदायातलं असलेलं सामान आहे. सो सेफेस्ट जागा म्हणून इथे आणून ठेवलं गेलं आहे. तर इथे आपल्याला दिसून येते आतमध्ये एक खोली आहे. तर इथे पण आपल्याला बसण्याची व्यवस्था आणि या खोलीमध्ये सगळं काही सामान वगैरे ठेवण्याची व्यवस्था इथे आपल्याला दिसून येते. तर हे संपूर्ण जे बांधकाम आहे हे जे बांधकाम नाही म्हणता येणार ह्याला, हे जे कोरीव काम आहे हे फक्त चिनी आणि हातोडा यांच्या सहाय्याने केलं गेलं आहे. आणि येथे देखील आपल्याला ह्या लॉकिंग सिस्टम आपल्याला दिसून येतात. दरवाजा बंद करण्याच्या त्यावेळच्या ह्या ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होत्या त्यावेळच्या ज्या टेक्नॉलॉजी होत्या त्या आपल्याला दिसून येतात. या लेणीच्या बाहेर पडल्यानंतरला आपल्याला समोरचा परिसर आपल्याला एकदम छान दिसतो. इथून पाणी बाहेर जात असावं आणि इथून आता आम्ही निघालो पुढे खूप ऊन लागत होतं. पण ऊन असूनसुद्धा देखील मला त्यातला थोडासाही जाणीव झाली नाही, कारण ही जी आजूबाजूचा जो परिसर आहे, जे बागायत आहे, जमीन आहे, त्याचं आपल्याला इथे दर्शन होतं. बागायतीमुळे आपल्याला सावलीचंच वातावरण असतं, सतत सावली आपल्याला मिळतच असते. त्यानंतरला हे जे आहे हे वज्रयानातलं एक कलात्मकता आपल्याला दिसून येते. एक जुनं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर हे पाषाण कोरलेलं आहे.
तर ते पाषाण आपलं वज्रयानातलं असावं आणि वज्रयानाचं आपल्याला इथे एक दर्शन होतं. त्यानंतरला पुढे आल्यानंतरला वज्रयानाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वज्रयानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या असाव्यात. तर हा पुढचा लेणी समूह आहे. त्यानंतरला पुढे परतलो आणि आधी अजून नासधूस झालेल्या काही आहे ते उत्खननामध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याच्यामध्ये त्यांची मला वाटतं हे झाली असावी, नासाडी झाली असावी किंवा त्या कोलमडल्या गेल्या असाव्या. त्यामुळे ह्या संपूर्ण उत्खननामध्ये व्यवस्थित आल्या नाहीत. त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतरला आपल्याला शैवयानाच्या दिसून येतात, शिळा दिसून येतात, मोठमोठ्या ह्या कोरलेल्या आपल्याला शिल्प दिसून येतात. तर पुढे आल्यावरती हे पाहतोय आपण, तर ते समोरच एक आपल्याला ह्या शैवयानातल्या आपल्या शिवकालीन ज्या मूर्त्या आहेत, मंदिराची प्रतिकृती आहे, नाग वगैरे कोरलेला आहे, तर ते दिसून येतं. आणि हे अगदीशय वरून असं हे कोलमडत खाली आलं असावं असं समज आहे. कारण हे एवढी मोठी शिळा आहे आणि त्या शिळेला एवढ्या मोठ्या पाषाणाला कोरीव काम करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी देवदेवतांच्या मूर्ती याच्यामध्ये तयार केल्या आहेत. त्या आपल्याला इथे दिसून येतात. मंदिराची प्रतिकृती दिसून येते. तर हे शैवयानातले वेगवेगळ्या संप्रदायातले असल्यामुळे आपल्याला इथे एक वेगळ्या संप्रदायाचं आपल्याला पाहता येतं. तर अशा बऱ्याचशा प्रकारच्या अशा इथे शिळा वगैरे ठेवलेल्या आहेत. शिवाय पुढच्या मंदिरामध्ये गेलो, एक पुढे आल्यानंतरला एक नवीन खोली होती, आणखीन एक लेणी होती. त्या लेणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा एक टेक्नॉलॉजी यूज गेली होती. म्हणजे जसजसे आपण पुढे येत जातो तसतसं आपल्याला प्रगत तंत्रज्ञान आपल्याला पाहता येतं आणि प्रगत तंत्रज्ञान पाहता येतं त्याच पद्धतीने आपल्याला हे पाहतो आपण की इथे खिडक्यांची जी पद्धती आहे तर ती आत्ता आपल्याला सहसा नाही दिसत, पण मोस्टली तरी इथे अशी दिसत असावी पूर्वीच्या वेळेस. म्हणजे थोडी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली होती त्यानंतरला, तर ती आपल्याला इथे दिसून येते. ह्यांची ड्रेनेज सिस्टीम पण वेगळ्याच पद्धतीची होती, तर ती देखील आपल्याला इथे दिसून येते. शिवाय इकडनं बाहेर आल्यानंतरला हे एका प्रकारचं घर आहे, तर तिकडून घर आल्यावरती आपल्याला नदीमध्ये जाण्यासाठी, पोहण्यासाठी किंवा काही पाणी पिण्यासाठी तिथनं एक रस्ता होता आणि ही कोटजाई नदीचं पात्र आपल्याला दिसून येतं. अतिशय सुंदर असं प्रकारचं हे पात्र आहे. तर पुढे आल्यावरती एक सुंदर असा हा अनुभव आपल्याला घेता येतो. हे पात्र देखील खूप सुंदर दिसत आहे. तर पुढील लेणीमध्ये आपल्याला हे संपूर्ण असं कोरीव काम आपल्याला छान दिसून येतं. त्याचबरोबर ह्या पाषाणाच्या पाठीमागे असलेलं एक मंदिराची प्रतिकृती देखील आपल्याला इथे दिसून येते. आणि मंदिराची प्रतिकृतीला पाहण्यासाठी मी वरती गेल्यानंतरला पाहिलं तर खूप सुरेख अशी वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं, 2-3 मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत तिथे. त्याचे अवशेष अजून देखील चांगले आहेत. तर आपल्याला एक खोली दिसते आणि या खोलीमध्ये दिसते तर असं हे आहे. त्यानंतर ह्या पाषाणाच्या पलीकडे मागे असलेलं हे एक मंदिराची प्रतिकृती आहे. त्याला 3 पायऱ्या आहेत वरती चढून जाण्यासाठीच्या आणि हे एक पिलर जे 2 बनवलेले आहेत ते खूप छानपैकी असे कोरीव काम. आता ते थोडंसं त्यांचं तो फरक पडलेला आहे हवा पाण्यामुळे, तर थोडाफार तो फरक पडलाच आहे. त्यानंतरला आतमध्ये गेल्यावरती अजून एक छानशा कंडिशनमध्ये असलेले हे आपल्याला पिलर इथे दिसून येतात. शिवाय नक्षीकाम हे त्यांचं खाली केलेलं गेलं आहे, तर ते देखील आपल्याला इथे दिसून येतं. त्यानंतरला पुढे आल्यावरती थोडंसं शिवकालीन असल्यामुळे इथे आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या आणि यांची दर्शन इथे होतं. त्यानंतरला वरून आपल्याला इथे
शिवपिंड असावं असं वाटतं इथे, कारण शिवपिंडाचं दर्शन देखील इथे. आता तिथे जागेवरती शिवपिंड नाही आहे, पण हे मंदिराची प्रतिकृती आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतरला इथल्या आजूबाजूला असलेले 2 रक्षक, म्हणजे ज्या पद्धतीने मंदिराची बांधणी असते, दोन्ही बाजूला द्वारपाल असतात, त्यांचे आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळं मंदिराचे अवशेष आपल्याला इथे दिसून येतात. वरती महाभारताचं आणि रामायणाचं कोरीव काम हे दर्शवलेलं आहे. शिवाय ही लॉकिंग सिस्टम आहे. त्यावेळेस ब्लॉक उचलण्यासाठी, एखादी गोष्ट काय उचलायची असेल तर ते उचलण्यासाठीचे हे सफेद जे दिसत आहेत ते ब्लॉक आहेत, थ्रू अँड थ्रू आहेत ते. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट अडकवून उचलता येऊ शकते. पिलर खूप छान पद्धतीने, सुरेख पद्धतीने बांधले गेले आहेत, कोरले गेलेले आहेत. आणि हा संपूर्ण परिसर, हा इकडचं जे मंदिर आहे ते देखील छान दिसतं. मंदिराच्या वरती छताला रामायण आणि महाभारताच्या जे दृश्य आहेत ती कोरली गेली आहेत, ती आपल्याला दिसून येतात येथे. वेगवेगळ्या पद्धतीने जे 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 काय घडलं ते आपल्याला इथे दिसून येतं. आणि छताचं पण कोरीव काम त्यावेळेस कसं केलं गेलं असावं याचा विचार देखील आपल्याला पडतो. खूप सुंदर अशी कलाकृती आहे ही. पाहताना डोळ्याचं पारणं फिरून जातं. त्याच्यामध्ये हत्ती, घोडे हे देखील आपल्याला दिसून येतात. नीट पारखून बघावं लागतं. व्हिडिओमध्ये एवढं दिसून येत नाही आहे, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहू त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये फरक आणि हे जाणवतं. तर इथे आपल्याला ते संपूर्ण दिसून येत आहे, त्या कलाकुसरी, त्यावेळेचे युद्धाचे शिल्प स्वरूपात त्यांनी इथे हे बांधलं गेलेलं आहे. तर या मंदिरातून बाहेर आल्यानंतरला शेजारीच असलेलं एक दुसरं मंदिर आहे, ते अगदी जवळच आहे. आणि आपण जो नंदी पाहिला तो इथे असावा, ठेवला गेलेला असावा. शिवपिंडाची जी जागा आहे येथे. त्यानंतर पुढं आल्यानंतरला गाणपत्य यानातलं, म्हणजे गाणपत्य संप्रदायातलं आपल्याला अजून एक मंदिर दिसून येतं. तर मंदिराच्या आतला परिसर हा देखील हॉल आहे पूर्ण संपूर्ण. आणि एक अशी गणपतीची स्थापना इथे देखील केली गेली आहे. पन्हाळे काजीतील लोक अजूनही या गणपतीची पूजा केली जाते, पूजा करतात. येणारे जाणारे जे कोणी असतील इथले नागरिक, भाविक, ते याची देखील पूजा अजून देखील करतात. एकंदरीत हा परिसर हा गणपतीचा, म्हणजे गणपत्य संप्रदायातला असा आहे. तर हे जे नदीचं पात्र आहे आणि ते पाहताना खूप छान वाटतं. तर गणपत्य संप्रदायाचं अजून एक उदाहरण म्हणजे इकडचे जे पिलर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये खूप फरक आलेला आहे. आणि येथे देखील देवी देवतांचे आपल्याला पुढे आल्यानंतरला ही सगळी मंदिरं लागतात. त्याच्यामध्ये एक शिवपिंडीसाठीची जागा, त्यानंतरला समोरच असलेले देवीचं रूप ते आपल्याला इथे दिसून येतं. इथे गणपतीचं देखील हे केलं गेलं आहे, शिल्प तयार केलं गेलं आहे. देवीचं देखील आहे. तर अशा प्रकारचे हे संपूर्ण कोरीव काम आणि हे बांधकाम जे आहे ते आत्ता आपल्याला सहसा पाहता येणार नाही. आणि ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच इथे भेट द्या पन्हाळे काजीला. आणि जसजसं पुढे पुढे गेलो आणि तसतसे वेगवेगळ्या पद्धतीने, नवीन नवीन टेक्नॉलॉजीने, नवीन नवीन प्रकारचे असे दरवाजे आणि हे तयार केले गेले होते. वेगवेगळ्या खोल्या देखील नवीन पद्धतीने तयार केल्या गेल्या होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या शिल्पकलेमध्ये आलेला आमूलाग्र बदल आपल्याला दिसून येतो, स्पष्टपणे दिसून येतो. तर अशा ह्या वेगवेगळ्या संप्रदायाच्या
हा संपूर्ण लेणी समूह आपल्याला अनुभवायचा असेल तर ह्या कोटजाई नदीच्या पात्राच्या नजीकच तुम्ही या. वसलेलं कोटजाई नदीच्या नजदीकच वसलेलं हे पन्हाळे काजी हे गाव तुम्ही येऊन इथे भेट द्या आणि अनुभव घ्या. खूप सुंदर असा अनुभव आहे. आणि कधी आपल्याला ह्या लेण्या पाहून आपला कधी होतात हे आपल्याला कळत देखील नाही. आणि खूप सुंदर अशा लेण्यांचा हा समूह आहे. आणि हे निसर्गाचं देणं हे कोकणात लाभलेलं आहे, हीच मोठी गोष्ट आहे. आणि खूप सुंदर असा अनुभव मला इथे घेता आला. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.